नमस्कार मंडळी. आज 18 जून 2026 ह्या रोटी वर्षातील आपली 44वी सभा. आजची आपली सभा आहे ऋणनिर्देश म्हणजेच थँक्सगिव्हिंग. प्रेसिडेंट देवदत्त, फर्स्ट लेडी मंजिरी, सेक्रेटरी अपर्णा व श्री उदय क्षीरसागर यांनी आजच्या ह्या कृतज्ञता सोहळ्यासाठी आपल्याला खास निमंत्रित केलेले आहे. श्रीयुत प्रफुल्ल पेंढारकर यांच्या विमान सेवेतील प्रदीर्घ अनुभवाविषयी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माहिती करून घेणे हे आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप ठरले होते. त्यांनी काही गमतीशीर किस्से सांगून कार्यक्रमाला सुरुवात केली व प्रश्नोत्तरामार्फत काही महत्त्वाची माहिती पुढे आली. जसे विमान धावपट्टीवर साधारण 150 ते 170 किलोमीटरच्या वेगाने झेपावते. विमानाच्या पंखाची रचना, आकार, इंजिनाची ताकद इत्यादीमुळे विमान हवेत झेपावते, तरंगते व वेगाने अंतर कापते. विमानातील स्वच्छतागृहाच्या रचनेत निर्वात पद्धतीमुळे म्हणजे व्हॅक्यूममुळे चांगला बदल झाला आहे. तसेच पक्षाची धडक विमानाला खूप नुकसानदायक ठरू शकते, ज्यामुळे विमानाला भोकसुद्धा पडू शकते. पुढील एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की विमानाचे इंजिन सुरू असल्यास त्याच्या जवळ पुढे किंवा मागे चुकूनही जाऊ नये, आपल्या जीवावर बेतू शकते. विमानात फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स अशा 2 यंत्रणा असतात. फ्लाईट डेटा रेकॉर्डर वैमानिक व सहवैमानिक यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग करत असते व ब्लॅक बॉक्स ग्राउंडवरच्या लोकांशी झालेले संभाषण रेकॉर्ड करत असते. तसेच प्रत्येक विमानाचा हवेतील रस्ता ठरलेला असतो व तो बदलण्याचा हक्क वैमानिक किंवा सहवैमानिक यांना नसतो. हवेतील पोकळी विमानाची उंची बदलत असते. त्याला आपण टर्ब्युलन्स म्हणतो, पण ह्या टर्ब्युलन्समुळे विमान उलटत नाही. विमानातील हायड्रॉलिक कार्यप्रणाली 500 बार इतक्या उच्च दाबाखाली काम करते. आपल्या कारच्या टायरचे प्रेशर फक्त 2 बार असते. अशा प्रकारे सभागृहातील विचारलेल्या सर्व प्रश्नांना श्रीयुत पेंढारकर यांनी योग्य उत्तरे देऊन कार्यक्रमाची सांगता केली. पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन चंद्रकांत यांनी आभार मानले. फेलोशिप कमिटी चेअरमन आणि राधिका ब्रह्मे हिच्या भन्नाट कल्पनेचा अनुभव आत्तापर्यंत आपण अनेक लोकांनी घेतला आहे. त्याच्यातच अजून एक भर पडली, ते म्हणजे फेलोशिप कमिटीने स्वहाताने बनवलेलं काहीतरी करून सगळ्या मेंबर्सना द्यायची. प्रेमाची शिदोरी असं त्याला नाव देण्यात आलं आणि ठरलं की मग कमिटी सगळी कामालाच लागली. राधिका, मंजिरी अन्नछत्रे, मंजू ऐनापुरे, शुभांगी सहस्रबुद्धे, महेंद्र शहासुद्धा, अलका कुलकर्णी, फर्स्ट लेडी मंजिरी आणि अपर्णा यांनी सर्व मेंबर्ससाठी हा म्हणता 16-17 नारळांच्या वड्या केल्या व बॉक्सेस तयार झाले. अजून एक भन्नाट कल्पना अशी की गुरुवारी मीटिंगच्या दिवशी कमिटीमधील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला व पाणीपुरी, शेवपुरी साठीचे काही साहित्य विकत तर काही स्वहस्ताने बनवून मेंबर्सना आपल्या हाताने खायला दिले. आणि ही अशी अनोखी फेलोशिप आत्तापर्यंतच्या मला वाटतं झालेल्या इतिहासात फेलोशिप कमिटीने मेंबर्सना गिफ्ट दिल्याचं हे एक अनोखे उदाहरण. त्यासाठी राधिका आणि सर्व फेलोशिप कमिटीमधील मेंबर्सचे खूप खूप आभार. दिनांक 13 जून रोजी स्नेहालय संस्थेचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांना व्होकेशनल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यासाठी आपले क्लबचे प्रेसिडेंट देवदत्त अंबर्डीकर, मंजिरी अंबर्डीकर, सेक्रेटरी अपर्णा, रोटेरियन चारू, संजीव, अंजली कोरे, श्यामला जोशी, स्वाती पाटील, शुभांगी, चित्रा, गायत्री नगर येथे गेलो होतो. स्वाती स्नेहालयचे पुणेच्या संस्थेचे काम पाहतात. तिथे क्लबने सोलर सिस्टीम व वॉटर प्युरिफायर बसवला होता.
पुणे स्नेहालयाच्या भेटीनंतर संस्थेचे समाज प्रबोधनावर कार्य जाणून घेतल्यावर स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांना मानपत्र देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला होता. स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांना समाजसेवेच्या कार्याचा आढावा घेणारं सुंदर आणि समर्पित मानपत्र रोटेरियन शिरीष सहस्रबुद्धे यांनी खूप छान लिहिले होते. सकाळी केडगाव येथील स्नेहांकुर व स्नेहधाराला भेट दिली. तिथे नको असलेले बाळ टाकून दिलेले नवजात अर्भक आणले जातात. 6 ते 7 महिन्याचे बाळ पाळण्यात पालतं पडून आमच्याकडे टकमक बघताना आमचं सर्वांचं हृदय द्रवले. एक बाळ तर जेमतेम 4 दिवसाचा होता. ह्या मुलांना सार्वजनिक टॉयलेट्समधून, देवळाच्या दारातून, कचरा कुंडीतून उचलून आणले जातात. इथे त्यांचं व्यवस्थित देखभाल केलं जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र आहे. तिथून आम्ही स्नेहधारा प्रकल्पाला गेलो होतो. संगीता सानप यांनी तिकडचं पूर्ण माहिती करून दिली. स्नेहालय सरकारी नव्हे तर सामाजिक सहयोगावर उभी आहे. आज नाहीतर केव्हा, मी नाहीतर कोण हा प्रश्न स्वतःला विचारून 28 प्रकल्प राबवत आहे ही संस्था. त्यानंतर डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचं आगमन झाले. प्रेसिडेंटनी शॉल व श्रीफळ मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. आपल्या फर्स्ट लेडी मंजिरीने 10,000चा पर्सनल चेक त्यांना देणगी स्वरूपात दिली. भोजनालयाला आम्ही गेलो. 500 विद्यार्थी व सेवकांसाठी सुसज्ज भोजनालयाची व्यवस्था इथे केली जाते. सेल्फ सर्व्हिस आणि आपल्या ताट वाट्या आपणच धुवून ठेवणे असं सिस्टीम आहे. इथे अन्न हे पूर्ण ब्रह्म, मग अन्न टाकायचं का असं अनेक बोर्ड वाचून वेस्टेज टाळलं जातं. आम्ही सुद्धा ताट वाट्या धुवून ठेवले. दुपारी आम्ही त्यांच्या स्कूल व्हिजिटला गेलो. डिजिटल क्लासरूम पाहिलं. इथे मुलांना 2 व्हीलर रिपेरिंग, वेल्डिंगची कामं, मुलींना ब्युटी पार्लरचं कोर्सेस, नर्सचं कोर्सेस असं अनेक क्षण त्यांना दिले जाते. स्पोर्ट्स विभाग सुद्धा होता. ज्युनियर टू 10th असं वर्ग चालवतात. त्यानंतर केअरिंग फ्रेंड्स रिसर्च सेंटरला गेलो. गरजूंना अल्पदरात सेवा दिली जाते. इथल्या HIV बाधित मुलांना, मुलींना, स्त्रियांना वेगळ्या वॉर्डची सेवा आहे. समाजकार्यासाठी वाहून घेतलेला एक निस्वार्थी व्यक्तीला क्लबतर्फे सत्कार केल्याचा आम्हा सर्वांनाच आनंद व समाधान देऊन गेला. परत निघताना या संस्थेसाठी देणगी व्यतिरिक्त काहीतरी सक्रिय सेवा पण करावी अशी प्रेरणा या भेटीद्वारे मिळाली. याचं पूर्ण श्रेय स्वाती पाटीलला देत आहे. धन्यवाद. मंगळवार दिनांक 16 जून रोजी आपल्या क्लबने डेरवण येथील BKL वालावालकर हॉस्पिटल याला भेट दिली. निमित्त होते ग्लोबल ग्रँड अंतर्गत 2 सुसज्ज ऑपरेशन टेबल्स आणि 1 कलर डॉपलर यांचे हस्तांतरण करणे. आपल्या क्लबच्या सदस्या डॉक्टर निर्मला सरपोतदार या गेली 10 वर्ष या हॉस्पिटलला विनामूल्य सेवा देत आहेत. या हॉस्पिटलविषयी माहिती डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी अतिशय तपशीलवारपणे दिली. तसेच नेताजी सर यांनी हॉस्पिटल सर्व सभासदांना फिरून दाखवले. कोकणातील अतिशय दुर्गम असणाऱ्या अशा भागांमध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सोयीसुविधा ही संस्था पुरवते. अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन वेळेवर उपचार न केल्यामुळे अनेक समस्यांना या ग्रामीण जनतेला तोंड द्यायला लागत होते. याबाबतची जागरूकता या ट्रस्टने केली. या ट्रस्ट अंतर्गत अनेक उपक्रम केले जातात. मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, ॲडव्हान्स स्टडी, स्किल डेव्हलपमेंट तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी बरीच कामगिरी केली आहे. त्यांच्या या परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इंडोर गेम, आउटडोर गेम तसेच फिजिओथेरपी कॉलेज याचाही समावेश आहे. तसेच वेदपाठशाळा चालवून वैदिक संस्कृती जपण्याचा ही संस्था काम करते. या कार्यक्रमाला DG संतोष मराठे यांच्यासह आपल्या क्लबचे 20 सभासद हजर होते. अशा प्रकारे ग्लोबल ग्रँड अंतर्गत ॲडव्हान्स मशिनरी हस्तांतरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. मंडळी, आजच्या थँक्सगिव्हिंगच्या कार्यक्रमानंतर रोटरी वर्ष 25-26 संपले याची जाणीव होईल.
आणि आता वेध लागतील ते पुढील रोटरी वर्ष 2026 आणि 27चे. रोटेरियन प्रसाद कुंभोजकर याच्या लिडरशिपखाली नवीन वर्षाची सुरुवात होते. रोटेरियन प्रसाद आणि त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी त्यांच्या प्लॅनिंगबद्दल आपल्याला सांगितले आहेच. आता वेळ आली आहे नवीन वर्षाची धुरा त्यांना सोपवण्याची. आणि म्हणून पुढील गुरुवार दिनांक 25 जून रोजी रोटेरियन प्रसाद कुंभोजकर व त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या इन्स्टॉलेशन सेरेमनी आपण गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे आयोजिला आहे. वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता आणि ड्रेस कोड नेहमीप्रमाणेच फॉर्मल. नवीन बोर्डला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी जरूर उपस्थित राहावे. वाढदिवस शुभेच्छा 20 जून अँड सोनाली खुर्जेकर यांचा वाढदिवस. 29 जून रोटेरियन प्रफुल्ल पेंढारकर यांचा वाढदिवस. 29 जून रोटेरियन मंजू ऐनापुरे यांचा वाढदिवस. 30 जून रोटेरियन शैलाताई दुर्वे यांचा वाढदिवस. या सर्वांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ॲनिव्हर्सरी ग्रीटिंग्स. 20 जून पास्ट प्रेसिडेंट चारू व ॲन चित्रा भावे यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यांना क्लबकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा. नमस्कार. यावर्षी आपण ऑडिओ बुलेटिन करायचे ठरवले आणि त्याच्या मार्गदर्शनाची जबाबदारी डॉक्टर आनंद सर देशमुख यांनी उचलली. त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे आपण यशस्वीरित्या हे ऑडिओ बुलेटिन करू शकलो. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. रोटरी वर्ष 25-26चे आपले वीकली बुलेटिन हे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात असावे असे PP चारू भावे व PP आनंद देशमुख यांनी सुचवले. बुलेटिन कमिटीने हे चॅलेंज स्वीकारले व यशस्वीपणे वर्षभर पेलले. या यशामागचे खूप मोठे श्रेय प्रेसिडेंट देवदत्त, फर्स्ट लेडी मंजिरी व प्रेसिडेंट इलेक्ट मंजिरी बडवे ह्यांच्या डिजिटल प्रोफेशन्सलाच दिले पाहिजे. मी सर्व टीमचे आभार मानते. त्याचप्रमाणे सभासदांनीही या ऑडिओ बुलेटिनला चांगला प्रतिसाद दिला. ज्यांना रिपोर्ट्स करायचे होते त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग करूनच पाठवले. तसेच आम्ही काढलेल्या प्रिंट फॉर्मॅटमधल्या हिवाळी अंकाला पण अनेक जणांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आपली रजा घेते. This year, the Bulletin Committee has sent you an audio-visual bulletin the whole year. We tried our best. Hope you liked it. Goodbye. भाव अंतरीचे ह्या सदरास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. AV बुलेटिन करायला लागले अँड आय स्टार्टेड एन्जॉईंग द होल प्रोसेस. सगळेजण रेकॉर्डिंग मला वेळेवर पोचवायचे आणि गुरुवारी मॅक्सिमम 4 वाजेपर्यंत मी ग्रुपवरती तो व्हिडिओ टाकायचे आणि यूट्यूबवर अपलोड करायचे. त्यामुळे वेळेवर काम करण्याचंही मला समाधान मिळालं. प्लस हे सॉफ्टवेअर मी अजून डीपमध्ये शिकले. ह्याबद्दल देवदत्त आणि मंजिरी यांचे खूप खूप आभार. थँक्यू अँड सी यू सून. रोटरी वर्ष 25-26 मधील प्रथमच सुरू केलेल्या ऑडिओ बुलेटिनची जबाबदारी सांभाळणाऱ्या एडिटर अँड अरुणा अत्रे व को एडिटर अँड सुलभा सिधये या दोघींचे मी सेक्रेटरी अपर्णा मनापासून आभार व्यक्त करते.